कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडला. नद्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रेशन संगणक प्रणालीमध्ये त्रुटी आल्याने याचा फटका रेशनधारकांना बसला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील राशन मिळाले नाही. म्हणून जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यातील राशन मिळावे अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज मागणीचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आज करवीर शिवसेना आणि जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण मॅडम यांना भेटलो. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराचं पाणी आल्यामुळे बरेच गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि काही ठिकाणी ज्या महामार्गाला कामावरील लोक जातात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे लोकही कामाला जाऊ शकले नाहीत आणि गेल्या महिन्यातील जुलै महिन्यातील धान्य त्यांना मिळालेलं नाही. म्हणजे ज्या सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम सांगत 15 तारखेपासून लोकांना धान्य मिळालेलं नाही. मग आमची एक मागणी होती की ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यातलं संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये रेशन गोरगरिबांना मिळावं, ही मागणी घेऊन आम्ही आज मॅडमकडे आलो होतो. मॅडमनी सांगितलं की 100% आम्हीसुद्धा मंत्रालयाशी संपर्कात आहे आणि लोकांना ऑगस्ट महिन्यात लोकांना संपूर्ण धान्य मिळणार जुलै महिन्याचं, हे असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. वंचित कोण राहू नये ही भूमिका घेऊन आम्ही आज मॅडमकडे आलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की 100% लोकांना धान्य मिळणार. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे, पोपट दांगट, विनोद खोत, संभाजीराव भोकरे, हर्षल पाटील, अमित पाटील, बाबूराव पाटील, प्रमोद डोंगरे आदी उपस्थित होते.